लोक. एक जण चतुर म्हणून शहरामध्ये गेला, मित्राला घेऊन म्हटले जेवायला चल. आता बाहेर हॉटेलच्या बोर्ड लावलेला होता, आजोबाने जेवायचं, नातवाने बिल भरायचं. पोटभर जेवला आणि बाहेर निघला. मालक म्हटला बिल. म्हटले मी बोर्ड वाचलाय. काय होतं बोर्डावरती? काय होतं? आजोबाने जेवायचं आणि येईल माझा नातू भरेल म्हटला बिल. त्या हॉटेल मालकाने सांगितलं हे बिल तुझं नाही. आपल्यापेक्षा पुढं गेला एका हॉटेलमध्ये नगदी उधार. जसं उधारीचं बटन दाबलं की बस स्टॉपलाच निघला तिकडे. देव चतुर आहे, चतुराचा ईश्वर याचा जाणार आहे. म्हटले घोराडेश्वर डोंगरावरती जाणार आहे. कशासाठी? भजन करण्यासाठी. जिजाबाईने सांगितलं महाराज आज जायचं नाही. म्हटले का? संसारामध्ये थोडं लक्ष द्या. संसारामध्ये एकाचं पीठ आणि दुसऱ्याचं मीठ असेल तेव्हा संसार होतो महाराज. अगदी आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं का तुमच्या काय डोळ्यात गेलं का? दिसत नाही का? शेजारणीच्या नाकामध्ये दोन दोन नथी आहे, तुम्हाला दिसत नाही का? संसारासाठी एकाचं पीठ आणि दुसऱ्याचं मीठ असेल तरच जमतं. कुठं निघाले? तुकाराम महाराजांनी सांगितलं काय काम आहे? अरे काही नाही. आज 9 उमरे गावचा बाजार आहे, तिथं देहूजवळ गाव आहे. मग हे मिरच्याचं पोतं उचलायचं, बाजाराला जायचं. लक्षात घ्या एकही मिरची परत आणायची नाही. जा बाजाराला. श्री हट्ट शास्त्रामध्ये मोठा सांगितलेला आहे. तुकोबराईने बैलगाडी जुंपली आणि निघाले बाजारामध्ये. विचार केला आज भंडारा डोंगरावरती जाऊन भजन करायचं होतं. काही हरकत नाही, हरीच्या दासा हरिदायांची मी बाजारात भजन करेन. बाजारामध्ये गेले, एका ओट्यावरती जाऊन बसले. माझे तुकोबराय मिरच्याचं पोतं उघडं केलं आणि भजन करायला सुरुवात झाली. डोळे झाकून घेतले. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण बंद केले. भजन चालू आहे. कुठं चालू आहे भजन? कुठं चालू आहे? बाजारामध्ये. बाजार आहे शेवटी, मायेने भरलेला बाजार आहे. त्यामध्ये हौसे नवसे गवसे पण आहेत का इकडं? गवसे पण 4-4 जण आले. म्हटले एक जण म्हटलं माळशिरस गावी तुकोबारांनी डोळे झाकले तर पहाटे उघडले होते. म्हटले मग मिरच्या घ्या म्हटले आपल्याला. 3 तयार झाले, पण 4था म्हटला माझ्या बायकोनी मला मिरच्याचे पैसे दिलेत, मी पैसे देऊनच घेणार. हे 3 जण म्हटले ते पैसे तसेच राहू दे, आपण संध्याकाळी बघू त्याचं काय करायचं तर. मिरच्या घे म्हटला फुकट. 4 जणांनी अशा एवढ्या करून मिरच्या घेतल्या, निघून गेले. अर्ध पोतं राहिलं. नंतर शांती नावाची बाई आली. शांताबाई नाव फक्त शांती. घरात एक दिवस शांती नाही, रोज भांडण आणती. ती तिथं आली शांताबाई. आता तिने विचार केला बाकीच्यांनी असं एवढ्या करून मिरच्या नेल्या, त्यांचं कुटुंब छोटं आहे म्हणून छोट्या नेल्या. आता माझं कुटुंब मोठं आहे, मला 11 पोर आहेत, मला नाही. अंदाज काय? शांताबाईला 11 पोर आहेत आणि पूर्वी असायचे असं हम दो हमारे कितीक पण. पूर्वी असं होतं. आता असं आहे हम दो हमारे दो. काही दिवसांनी असं होणार आहे हम दो हमारा कोई नहीं है, हम अकेले हैं, घर में 2 कुत्ते हैं, उनकी सेवा करनी पड़ती है. माँ बाप को कोई नहीं जाने, औरत का बहुमान रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. हम दो हमारा कोई नहीं है. पूर्वी होतं, भरपूर राजवाडा भरलेला असायचा. आता तसं नाही. एकदा तर एका बसमध्ये बाई प्रवास करण्यासाठी निघाली. कडेवरती लेकरू उभा राहिलेली होती. कंडक्टरला दया आली. मावशी एक काम करा. म्हटले काय? मी उभा राहतो, तुम्ही माझ्या सीटवरती बसा. कंडक्टर उभा राहिला, मावशी खाली बसली. तो उभा राहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं मावशीचं एक लेकरू नाही. म्हटले मग आणखी 2-4 लेकरं बाहेर मागे. त्या कंडक्टरला राग आला. मावशी कळत नाही का तुम्हाला? म्हटले काय झालं? 60 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे मावशी, एवढे लेकरं बरोबर आणतात का? यातले निम्मे तरी घरी ठेवायचे, निम्मे बरोबर आणायचे. ती मावशी म्हटली मेल्या हे निमेचे.
डझनाने कार्यक्रम असायचा. उचललं शांताबाईने पोतं, घरी घेऊन गेली. तुकोबाराईने डोळे उघडले, पाहिलं तर एकही मिरची शिल्लक राहिली नाही. जिजाबाईंनी सांगितलं होतं एकही मिरची परत आणायची नाही, आता घरी जायला काय हरकत, देहीच देही. अशी अवस्था माझ्या तुकोबाराईची. घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर जेवायला वाढलं. महाराज दमला, तुम्ही 2 घास खाऊन घ्या. जेवायला बसले, तुकोबाराई घास तोंडात टाकणार. बाईचा स्वभाव आहे. महाराज काय किलोनी विकल्या मिरच्या? किती पैसे आले महाराज? तसाच घास खाली ठेवला. पैशाचं ठरलं नव्हतं ना, ठरलं होतं का पैशाचं? आता कुठं गेला महाराज तुमचा देव? एवढे मोठे मोठे संकट येतात तरी तुम्ही म्हणता बरे झाले देवा, निघाले दिवाळे. आता कुठं गेला देव महाराज? खरं सांगू सज्जना हो, ज्यावेळेस संतांवरती भक्तावरती संकट येत असतं त्यावेळेस त्याच्या वेदना, त्याच्या यातना त्या देवाला होत असतात. भगवंताने दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराजांच्या दासाचं रूप घेतलं. त्या गावामध्ये ज्यांनी मिरच्या पळवल्या त्यांच्याकडून पैसे घेतले. नंतर शांताबाईचा नंबर आला. इथं जर कोणी असेल तर इथली सोडू, येताना कीर्तनानंतर भेटायला. शांताबाईचा नंबर आला. देव गेल्याबरोबर ती म्हटली मिरच्याचे पैसे देणार नाही, कारण ती साधी सुधी नव्हती, ती भांडकुदळ होती. भांडकुदळ आणि भांडखोर, कुदळ आणि खोर, फार अवघड आहे डोकं लावणं. देवाला सांगितलं पैसे मिळणार नाही, पण देव म्हटला मी काही साधा सुद्धा दास नाही. चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची घाणी, चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची घाणी, मुकुट चतुर आहे, शिरोमणी आहे, गुण लावण्याची खाण आहे, सगळ्यामध्ये मुकुट